मात्र आतापर्यंत संपूर्ण सामूहिक भंडारा जो असतो तो कधीही झाला नाहीये. अख्ख्या गावासाठी तो भंडारा जो असतो नवरात्रीचा तो कधीही झाला नाहीये. भावेश पुणेकरांनी म्हटलं नक्कीच आम्ही देणार तो भंडारा आणि त्यांनी जो शब्द दिला ते शब्द त्यांनी पाळला. तब्बल 49 वर्ष आणि पाणजू गावामध्ये अख्ख्या गावाची एकच नवरात्र उत्सव असतो आणि त्या संपूर्ण नवरात्र उत्सवामध्ये कधीही भंडारा झाला नाहीये. तो भंडारा भावेश पुणेकर द ग्रेट मराठा संस्थापक मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आला. त्याबद्दल त्यांच्या दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. मॅच स्टार्ट करूया आपण. ह्या सुरू करूया पहिला चेंडू. गणपती बाप्पा मोरया. बॅटचे चेंडू मात्र जातोय गलित क्षेत्रामध्ये. इथे मात्र अकाउंट ओपन केलं. सुरुवात झाली या पहिल्या चेंडूनं या स्पर्धेला या खेळीला. वंडीच्या इशारात एक धाव अकाउंटवर. तुषार सोनावणे आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये आहेत. काय म्हणशील तुषार, अंडरआर्म क्रिकेटचा दांडगा अनुभव तुझ्या पाठीशी आहे, काय म्हणशील या स्पर्धेविषयी? अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर नंबर 1 ची ही स्पर्धा ही संपूर्ण नायगाव पूर्वपट्टी वसई परिसरामध्ये पाहिली जाते. पुढचा बॉल सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डी झोन देखील आपल्याला जरूर पाहायला मिळते. पाहता पाहता बॉल निघून जातो डी झोन आणि त्या ठिकाणी धावा किती असतील पंच आमच्यापर्यंत दर्शवत असताना चेंडू गेलाय की नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर पंच आहेत आणि पंच आमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचवतील. परंतु भरत सर ही स्पर्धा नंबर 1 ची स्पर्धा मानली जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जर पाहिलं तर हे संपूर्ण वातावरण एक सुंदर वातावरण आपण जरूर पाहू शकतायत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3च्या घरामध्ये. त्यासाठी मी म्हटलं ना तुषार की बऱ्याचशा संघांना संधी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी मिळाली नाहीये. ते संघ थोडीशी नाराज आहेत की आम्हाला संधी मिळाली असती तर बरं झालं असतं. मात्र काही अटी आहेत कारण आपण लीग सिस्टम खेळतो त्याच्यामुळे 4च संघांना संधी मिळेल प्रत्येक दिवशी खेळण्यासाठी. त्यानंतर मात्र ओपनचे काही हाफ आहेत. तर मी अगोदर काय म्हटलं की एखादी स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना भावेश पुणेकर काय करतोय ते तुम्हाला 1 वर्ष अगोदर ती कल्पना देतोय की मी पुढच्या वर्षी अशी स्पर्धा करणार आहे म्हणून. त्यामुळे कुठेतरी तुमची देखील चुकी आहे की तुम्ही ती वेळेवर तुमची नोंदणी केली नाही तुमच्या टीमची. चांगला फ्लिकचा फटका होता. सिंगल कन्वर्ट केला गेला. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 4. रवी वाघमारे वन ऑफ द ग्रेट प्लेअर कारण ओपन क्रिकेट असू द्या किंवा अंडरआर्म क्रिकेट असू द्या. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका आपण पाहिला होता. ड्राईव्ह केलं होतं. चेंडू आपण पाहतो थोडं डायवर्ट झाला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जायला होता. थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून कारण स्ट्राईक एंडला थ्रो केला. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला असता तर कदाचित एक विकेट मिळू शकली असती. धावा फलकावर येतात त्या 7. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. निखिल आणि दुसऱ्या बाजूला अंकित या 2 फलंदाजांच्या माध्यमातून 3 धावा या ठिकाणी जरूर कंप्लीट केल्यात. पुढचा बॉल लेग स्टिक सोडून जातो. अवंतरच्या माध्यमातून 1 धावा ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 धावा. सर्वप्रथम उल्लेख करेन भरत सर 7वं पर्व आहे आणि दरवर्षी आपण जर पाहिलं तर ट्रॉफीज संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चॅम्पियन ट्रॉफीज आपण जरूर पाहतायत आणि याही वर्षी जर पाहिलं तर अतिशय उत्तम दर्जाच्या ट्रॉफीज बघतायत. ज्या 1-1 लाखाच्या स्पर्धा असतात त्या ठिकाणी देखील अशा ट्रॉफी पाहायला मिळत नाही आहे. परंतु अंडरआर्म परिसरातील ही मानाची स्पर्धा आणि त्यामध्ये जर पाहिलं तर भव्य देव ट्रॉफीज. या पुढचा बॉल जर पाहिलं तर जबरदस्त चेंडू हाताळला गेला. रवी वाघमारेची हीच खासियत राहिली भरत सर. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर लेग कटर करतात. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघून गेला. सर यष्टीरक्षकाला देखील बीट केलं परंतु शेवटचा बॉल जर डॉट पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला भरत सर आणि जवळपास जर पाहिलं तर विकेट या ठिकाणी जरूर गेलेली नाही आहे परंतु 9 धावा या धाव फटकावरती चांगली सुरुवात केली भरत सर. नक्कीच चांगलीच सुरुवात आहे. राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम राणे साहेब. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि रवीच्या विषयी म्हणायचं गेलं तर रवीच्या मॅचेस मी भरपूर पाहिल्यात आणि खरोखर एक तारणहार मी म्हणेन निधी स्पोर्ट्सचा एक तारणहार मी म्हणू शकेल रवी वाघमारे यांना. कारण संकटमोचक आहे. अनेक संकटातून अनेक अडचणीतून ज्यावेळेस मॅचेस क्रुशल कंडिशनमध्ये असतात त्या क्रुशल कंडिशनच्या मॅचेस देखील रवीनं बऱ्याचदा जिंकून दिले आहेत निधी स्पोर्ट्स टीमला. त्याच्यामुळे नक्कीच एक तारणहार आहे तो निधी स्पोर्ट्स या टीमचा. भावेश पुणेकर षटक क्रमांक 2 आपण पाहतो. धावसंख्या फलकावर झालेली आहे ती म्हणजेच 9 धावा. सचिन सुभाष राणे यांचे ते आगमन पत्रकार आहेत आणि सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर भरपूर काही क्लिप आहेत सचिन सरांच्या त्या भरपूर व्हायरल झालेल्या आहेत. भावेश पुणेकर पहिला चेंडू मात्र अप्रतिम हाताळला गेला. लेग ब्रेक करायचा होता. जी अपेक्षा भावेशने केली होती की चेंडू जास्त टर्न होईल तो टर्न मिळत नाहीये. वाईटचा इशारा. तेजस उंडरे आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. जागा बनवली होती यावेळेस जागा बनवली होती. अगदी ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेर आला होता. अक्रॉस हा फटका कन्वर्ट करायचा होता. एक्झिक्यूट करायचा स्क्वेअर लेगच्या वरून खेळायचं होतं
मात्र चेंडू काही प्रमाणात खाली बसतोय. म्हणायचं गेलं तर संबरण डिलिव्हरी हाताळली गेली भावेश पुणेकर यांच्याकडून. चांगला चेंडू, चांगली समाप्ती चेंडूची आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये ते 9, त्याच्यानंतर मात्र चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवला आहे भावेश पुणेकर. स्ट्रेट फटका आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला फटका आहे. डीप लॉंग ऑन वरून शतरक्षक वेगाने येतोय, फील्ड करतोय, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा. निधी स्पोर्ट्स वर्सेस आपण पाहतोय पतू पॅकर, या दोन संघांच्या दरम्यान आपण ही लढत पाहतोय. मात्र एक दबदबा आहे या मैदानाच्या विषयी म्हणायचं गेलं तुषार तर निधी स्पोर्ट्स या टीमला जर आपण अक्षयने जी माहिती दिली की असे कमीत कमी संघ आहेत ज्यांनी निधी स्पोर्ट्सला हरवलाय, असे तो एक रेकॉर्ड अक्षय साटम याने आपल्यासमोर प्रेझेंट केला. त्याच्यानंतर आपण तो मिठागर श्री गणेश मिठागर या संघाला देखील विसरता कामा नये, त्याचा देखील एक चांगला फॉर्म आपण या ठिकाणी पाहिला. सिद्धिविनायक टीमला देखील आपल्याला विसरता कामा नये, त्यांनी देखील चांगली कामगिरी या मैदानावर केलेली आहे. चांगला फटका होता, या ठिकाणी देखील 2 धावा मिळतील. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा. कुठेतरी एक कॅल्क्युलेट क्रिकेट या ठिकाणी खेळणं गरजेचं असतं तुषार अंडरआर्म क्रिकेटमध्ये. नक्कीच सिंगल डबल फार महत्वाचं असे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटीलच्या माध्यमातून आपण जरूर बघतायत. एकही मोठा फटका येताना दिसत नाही आहे, परंतु आतापर्यंत सिंगल डबल तर अप्रतिम या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटच्या सहाय्याने धावा येताना जरूर दिसत आहे. परंतु अवंतरच्या माध्यमातून देखील या डावामध्ये आतापर्यंत हा 3रा बाईट पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर डी झोन मध्ये चेंडू निघून जातोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पतू पॅकर्स या टीमची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद नाबाद जिंदाबाद 18 धावा या धावफटकावरती. जी पहिल्या ओव्हरमध्ये सरासरी होती 9ची, ती पुन्हा एकदा जर पाहिलं तर 9 वर पोहोचले, कारण की 18 धावा धावफटकावर झाल्यात. म्हणजेच काय तर भरत सर 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये माहित आहे आपल्याला की जवळपास जर पाहिलं तर 70च्या पलीकडे जायचं आहे. प्रथमतः जर पाहिलं तर 2 षटकामध्ये 20 धावा येत आहेत, तर त्यानंतरच्या 4 षटकामध्ये मोठे फटके येणं फार महत्वाची गोष्ट राहील. परंतु आता मात्र इथून जर पाहिलं तर रवी वाघमारचं देखील एक षटक इथून देखील बाकी असेल. या पहिला आपण पाहिलं रवीने देखील चांगलं षटक हाताळलं, 9 धावा त्याने देखील खर्च केल्या गेल्या आणि त्यामध्ये जर पाहिलं तर त्याला विकेट मिळाली नाही आहे. दुसरं षटक भावेश पुणेकर यांनी हाताळलं गेलं, त्यामध्ये देखील जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या, परंतु विकेट या ठिकाणी मिळाली नाही आहे. परंतु या षटकामध्ये विकेट येणं फार महत्वाचं राहील, कारण की ही जोडी नंबर 1 ची जोडी आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते निखिल आणि ते त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर अंकितला आपण बघतायत. नक्कीच नक्कीच नंबर 1 ची जोडी, कारण आतापर्यंत कुठेतरी आपण संतुलित क्रिकेट या जोडीच्या माध्यमातून पाहतोय. पतू पॅकर्स एक मी म्हणेन चांगली खिली सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईटचा इशारा तेजस्वी उंडरे पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. व्हाईटचा इशारा रवी वाघमारे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. बॅक टू द बॉलर यस कॉटन बॉलच्या स्वरूपात पहिला धक्का. ज्याप्रमाणे तुषारनं म्हटलं की या क्षणी कुठेतरी पार्टनरशिप तुटणं गरजेचं आहे, एखादी विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे, ती म्हणजे निधी स्पोर्ट्स या टीमला. कदाचित ते शब्द तुषारचे रवी वाघमारे यांच्या कानापर्यंत पोहोचले आणि ते काम मात्र रवी वाघमारे याने करून दाखवलं. एक पहिला धक्का या ठिकाणी पतू पॅकर या टीमला. मिस्टर अंकित बॅक टू द पॅव्हिलियन. धनवाडीची धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 19 धावेची पार्टनरशिप आपण पाहिली. ज्याप्रमाणे तुषार तू उल्लेख केला की 6 षटकांची ही मॅच आहे, त्याच्यामध्ये जवळपास 60 ते 70 धावा. मात्र कधी कधी काय होतं की काही संघांचं कॅल्क्युलेशन 4 षटकांचं असतं, त्याच्यामुळे 6 षटकांची ज्यावेळेस मॅच समोर त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन त्यांचं देखील असतं की त्या मॅचची सुरुवात कशा प्रकारे व्हायला हवी. स्ट्रेट बॅट डाऊन द ग्राउंड आपण पाहतो. डीप लॉंग ऑन वरून फिल्डर येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. तर बेसिक 6 षटकांचं बेसिक वेगळं असतं, 4 षटकांचं बेसिक वेगळं असतं. 4 षटकांच्या बेसिकवर तुम्ही खेळण्यासाठी गेलात तर कधी कधी मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये तुम्ही विकेट टाकू शकता. तर 6 षटकांच्या खेळीची सुरुवात कशी असायला हवी, सिंगल डबलवर फोकस करणं गरजेचं असतं, त्यानंतर शेवटची 2 षटकं जेव्हा अटॅक करणं गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टी क्रिकेटचं बेसिक जाणणं खूप गरजेचं आहे तुषार. 21 धावा फटकावरती लगावल्या गेल्या. दिवेश आलेत नवीन फलंदाज, आक्रमक आहे, सिंगल डबल त्याचबरोबर षटकार चौकार देखील आपण जरूर पाहिलेत त्यांच्या बॅटमध्ये. या मैदान जर पाहिलं तर बरंच सर प्रत्येक क्रिकेटपटूसाठी लक्की राहिले, कारण की या मैदानावरती जर पाहिलं तर बऱ्याच हाफ सेंचुरीज देखील आपण पाहिले गेल्यात. ऑन साईडला चांगला फटका वडवला गेला, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु थोडंसं मिस फंबल झाले आणि पाहता जर पाहिलं तर 1 धाव होती
त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफडकावरती. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 24 धावा. सुरुवात तर अतिउत्तम दर्जाची आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथून जर पाहिलं तर धावसंख्येचा वेग वाढवणं फार महत्वाचं असेल. आणि यावेळेला पहा रवी वाघमारेचा क्लास दिसला आणि या ठिकाणी जर पाहिलं तर लेग स्टिक उडवली गेली. सर्वात मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाले. दिवेश पाटीलला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. म्हटलं होतं विकेट येणं फार महत्वाची गोष्ट राहील आणि आतापर्यंत रवी वाघमारेला घेतलेल्या 2 महत्वाचे विकेट फलंदाज बाद. धन्यवाद. तुषार, ज्यावेळेस सकाळी आम्ही आलो तेव्हा अक्षय सोबत मी चर्चा केली होती की खेळपट्टी थोडीशी ब्रॉड आहे, म्हणजेच कुठेतरी थोडीशी फुगीर आहे ही खेळपट्टी. त्या खेळपट्टीमुळे कदाचित गोलंदाजांना ती संधी मिळेल ज्याच्याकडे लेग ब्रेक चांगल्या प्रकारे टर्न आहे. त्यासाठी खरोखरच ही मी म्हणे लाभदायक खेळपट्टी असेल, कारण जी चौढे आहे खेळपट्टी त्यानुसार तो टर्न आपण आता मगाशी पाहिला रवी वाघमारे यांचा तो टर्न चांगला टर्न, म्हणजे असं वाटलं होतं बॅटरला की हा चेंडू लेग स्टंप सोडून जाईल की काय, मात्र सर यष्टी उडवली गेली. तर या खेळपट्टीचा फायदा एक तो होऊ शकेल आणि फलंदाजाला काय करावं लागेल तर या खेळपट्टीचा अंदाज घ्यावा लागेल खेळताना, कारण थोडीशी ब्रॉड आहे खेळपट्टी. चांगला चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. बॉटम हँडचा चांगला वापर आपण पाहतो. बॅटरचा सिंगल कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 25. कारण एक विचार करावा लागेल, निखिल एक सेट बॅटर आहे. सुरुवात ज्यांनी केली होती आणि जवळपास 10 मिनिटं खेळपट्टीवर स्थिर आहे, म्हणजे हा चेंडू नक्कीच त्याला फुटबॉल प्रमाणे दिसत असेल. त्याच्यामुळे जो सेट बॅटर आहे त्या बॅटरला स्ट्राईक देणं गरजेचं. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. भावेश पुणेकर चेंडूला फील्ड करतात. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, काहीच आवश्यकता नव्हती. निखिलचा कॉल होता नको नको नको, अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत कॉल आमच्या कानापर्यंत पोहोचला, मात्र बॅटरच्या कानापर्यंत कॉल कदाचित तो पोहोचला नाहीये. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का पतू पॅकर या टीमला. धन्यवाद नयन जय. अनेक ठिकाणावरून साईबाबांच्या पालखी सोहळा सुरू आहेत. आज मार्गशीर्ष गुरुवार, आज गुरुवार देखील आहे, लक्षात ठेवा. साईबाबांचा दिवस देखील आहे. आणि खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल ज्याप्रमाणे अक्षयने देखील एक उल्लेख केला होता की मोठमोठे खेळाडू या ठिकाणी खेळून गेले. खरोखरच आज जवळपास अखिल भारतीय खेळाडू म्हणून आपण सुमित डेकले यांना जर पाहत असाल, मात्र तो देखील या ठिकाणी खेळून गेला आहे. अक्षय सोनीसारखे नामांकित खेळाडू देखील खेळून गेलेले आहेत. लक्षात ठेवा याच टुर्नामेंटमध्ये, लक्षात ठेवा याच टुर्नामेंटमध्ये संस्थापक चषकामध्ये हे मोठमोठे नामांकित खेळाडू. मात्र कुठून सुरुवात झाली लक्षात ठेवा, या अंडरआर्म क्रिकेटनं सुरुवात झाली आणि आज आपण पाहतो अखिल भारतीय स्पर्धा खेळतोय सुमित, हे विसरता का म्हणे. मात्र अंडरआर्म क्रिकेटपासून त्यांनी सुरुवात केली होती. ऑन ड्राईव्ह केला गेला चेंडूला डाऊन द ग्राउंड, चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. काउकोनाच्या दिशेने थोडं स्ट्रगल करतात 2-2 फिल्डर. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या, त्या म्हणजे 3 धावा. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 29 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आर्यन या अविनाश बोमणे या खेळाडूला आपण पाहतोय. यावेळी दिशा दिली गेली चेंडूला पॉइंट रिझर्व मध्ये स्वतः यष्टीरक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी जातोय त्या ठिकाणी, मात्र निखिलला स्ट्राईक हवी आहे. कारण सध्याच्या घडीला षटक क्रमांक आपण पाहतोय जे 4थं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि साजीची धावसंख्या आतापर्यंत तुषार दिसत नाहीये. 50च्या पलीकडे जाणं गरजेचं होतं. संघ आहे तो 30 या धावसंख्येवर. इथून मला मोठी धावसंख्या करायची आहे, या कारणास्तव कदाचित निखिलने स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली. नक्कीच, परंतु यावेळेला जर पाहिलं तर जबरदस्त फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि दर्पण होते त्या ठिकाणी. दर्पण मात्र एक अतिशय उत्तम दर्जाचे जर पाहिले तर क्रिकेटपटू आहेत आणि तेच त्याने मैदानाच्या आतमध्ये दर्शवले. आणि पाहता पाहता जर पाहिलं तर जवळपास धावा कंप्लीट केल्यात मैदानाच्या आतमध्ये, त्यामध्ये 2 आणि या 2 धाबडे संघाची धावसंख्या 32. अति उत्तम दर्जाची फिल्डिंग त्या ठिकाणी दर्पणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जवळपास स्वतःच्या संघासाठी 4 धावा कुठेतरी वाचवल्यात. फार बेनिफिट ठरतील 4 धावा. म्हणजेच म्हणायचं गेलं तुषार दर्पणनं दर्जेदार कामगिरी केली असं नक्कीच म्हणू शकेल. असा बॅट अँड पॅडच्या मधला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा डेड ऑन स्पॉटचा चेंडू मात्र खोदून काढला निखिलनं.
मी म्हटलं की निखिल स्वतःजवळ स्ट्राईक का ठेवतोय, कारण एक कुठेतरी टार्गेट सेट केलं असेल माइंडमध्ये की 60, 70 किंवा 70च्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. हे टार्गेट कदाचित सेट केलं असेल निखिलनं आपल्या डोक्यामध्ये आणि त्या टार्गेटच्या शोधात निखिल आहे खेळपट्टीवर. मिस्टर स्टोक आहे इन द एअर, इज गॉन. हा मोठा धक्का असेल. सेट बॅटर 10 ते 15 मिनिटं खेळपट्टीवर उभा होता. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होते की धावसंख्येचा वेग वाढवायला हवा, 50 ते 60च्या पलीकडे धावसंख्या जायला हवी. तो प्रयत्न निखिल यांचा सुरू होता मैदानाच्या आतमध्ये. मात्र त्या प्रयत्नाला दिला पूर्णविराम मिस्टर भावेश पुणेकर यांना. एक मोठी विकेट. सेट बॅटर मिस्टर निखिल परतीच्या मार्गी. विकेट डाऊन. चौतीस धावा फलकावर आणि 34 या धावसंख्येवर आतापर्यंत 4 विकेट पडल्या गेलेल्या आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण 7 खेळाडूंचा खेळ पाहिलाय, 9 खेळाडूंचा खेळ पाहिलाय. मी एक्सरच्या मैदानात 11 खेळाडूंचा खेळ देखील अंडरआर्मचा पाहिलाय. 11 खेळाडू देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये मी पाहिले होते एक्सरच्या त्या मैदानावर. अशाच देखील आम्ही क्रिकेट पाहिलेलं आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये भरपूर असे क्रिकेट्स आहेत. आज जरा म्हणायचं गेलं थॉमस डायस लखवा क्रिकेटच्या माध्यमातून तो पुढे आला. थॉमसची देखील एक सगळ्यात मोठी स्पर्धा असते. यावेळेस फ्लिक्सचा फटका स्क्वॅलेक्सच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. वेगानं तिसऱ्याचा कॉल त्या ठिकाणी थांबवण्याचं काम केलं गेलं. धावा झालेला आहे 36. 36 आकडा येतोय. 36 आकडा दोघांमध्ये कधी नसावा असं म्हटलं जातं. मात्र 36 गुण लग्न जमवायचं असतील 36 गुण किती महत्वाचे असतात हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा येत आहेत पतू पॅकर या टीमच्या. 36 धावा 4 गडी बाद. सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं स्थिती इतकी चांगली नाहीये आणि इतकी वाईट नाहीये असं मी तुषार म्हणू शकेल. इथून जर शेवटचे 12 चेंडू, कारण 6 षटकांची मॅच आहे आणि या 6 षटकांच्या जर मॅच मध्ये आपण पहिला इथून येणारे 12 चेंडू, या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 20 ते 25 धावा जरी आल्या पतू पॅकर या टीम कडून तरी देखील 50 ते 55 धावा एक चांगलं टार्गेट या मैदानावर एक चांगलं टार्गेट आपण म्हणू शकतो तुषार. नक्कीच विकेट गेल्यात, परंतु जर पाहिजे तर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की धावसंख्या जर पाहिजे तर 36 झाले. परंतु जे महत्वाची विकेट होते निखिलची विकेट थोडीशी लेट गेली, परंतु निखिलने देखील जर पाहिले तर 15 धावा तिथून काढल्या गेल्या. अंकितची विकेट फार लवकर गेली. दिवेश पाटीलची फार महत्वाची विकेट ती देखील लवकर गेली. आर्यन भोरची आपण पाहिले तर ती देखील विकेट लवकर गेली. त्याच कारणासह या धावा आहेत या 36 पाहायला मिळत आहेत. परंतु इथून देखील जर पाहिजे तर चांगली बॅटिंग करावी लागेल. सुशील आलेत नंबर 5च्या षटकामध्ये. आपल्याला जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. पाहता जर पाहिलं तर डी झोन मध्ये चेंडू निघून जातोय. धावा त्या ठिकाणी मिळतील 1 आणि या 1 धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 37 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा 4 दिवसीय ही स्पर्धा सातत्याने जर पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन बाबेशदादा पुणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतायत. निधी दिदीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. प्रत्येकांना आवडणारी ही क्रीडा स्पर्धा. पुन्हा एकदा जर पाहिलं तर यष्टीरक्षक बॉल मागे जात आहेत. पाहता 2 धावांचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा जरूर प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, परंतु 2 धावा काही रुकू शकत नाही आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा या धावफटकावरती. खेळू कक्ष देखील आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. जे मुख्य व्यासपीठावरती सर्व मान्यवर पाहतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 मध्ये. पुन्हा एकदा सुशील फुलटस बॉल होता, नो बॉल. पंचाने जरूर घोषित केला गेला आहे. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. 1+1 अवंतरच्या माध्यमातून या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी जरूर पाहायला मिळतील. 2 धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. आता मात्र जर पाहिलं तर भरत सर स्थिती ही अप्रतिम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पतू पॅकर्स या संघाची पाहायला मिळते. नक्कीच. आणि खास करून जर सुशीलच्या विषयी म्हणायचं गेलं तर आर्म ऍक्शन एक वेगळी आर्म ऍक्शन आपण या गोलंदाजाची पाहतोय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका आपण पाहतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे देखील मिळतील. कुठेतरी फोकस केलाय की मोठे फटके सदस्य आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. त्याच्यामुळे कुठेतरी फोकस केलं की डाऊन द ग्राउंड खालून खेळणं गरजेचं आहे. खालून जितक्या धावा जमा करता येतील तितक्या आपल्या टीमसाठी खूप बेनिफिट असतील. आणि तो प्रयत्न आहे यावेळेस पुन्हा एकदा आपण पुलचा फटका आहे. ताकदीचा नाही तर योग्य तो फटका सेफली चेंडू लँड होईल. थोडा चेंडू डायव्हर्ट झाला. डीप लॉंग ऑन वरून फिल्डर येतोय. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो देतोय.
तत्पूर्वी मात्र धावा पळून काढल्या त्या 3 धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजेच 46 धावा. यस अक्षय मला वाटतं मागच्या वर्षी बेस्ट बॉलर ठरला होता. हाच गोलंदाज सर्वाधिक विकेट्स प्राप्त केल्या होत्या संस्थापक चषक 2023 मध्ये. क्लास 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 अप्रतिम क्लास. मात्र पंचांकडून नोचा इशारा येतोय, कारण अंडरआर्मचे काही नियमावली वेगळी असते लक्षात ठेवा, आणि त्या नियमावलीचं इथे उल्लंघन झालं तर पंच मात्र तुम्हाला दंडित हे नक्कीच करतील. 47 धावा, 47 लॉस ऑफ 4th विकेट ऑन बोर्ड. क्लिंग बॉल. मी म्हटलं की मागून खास करून बॅकहँड डिलिव्हरी जो हाताळतोय ती बॅकहँड डिलिव्हरी ओळखणं थोडंसं कठीण होतं बॅटर्सला. त्यासाठी मी म्हटलं तुषार की आर्म ऍक्शन जे आहे सुशीलची ती नक्कीच मी म्हणायचं गेलं तर जबरदस्त आहे. इथे मात्र ही महत्वपूर्ण विकेट फलंदाज बाद होतो मिस्टर अविनाश. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 47. विकेट डाऊन. खरोखरच स्वभावाने कोहिनूर हिरेच आहेत. लक्षात ठेवा भरपूर स्ट्रगल केली आहे. फ्लॉफलेन चेंडू यावेळेस दिशा देण्याचं काम, थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणाचा चेंडू डायव्हर्ट होतोय, थोडंसं नाचवतोय. भावेश पुणेकर यांना स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा इथे मिळतील. धावा झाल्यात ते 49. मोहनदादा पाटील होणं लक्षात ठेवा मित्रांनो सोपं नाहीये. खूप संघर्ष केलाय दादांनी आपल्या आयुष्यामध्ये, भरपूर मी म्हणेल मेहनत केली आहे. अनेक संकटांना तोंड देऊन आज मोहनदादा पाटील हे नाव उभं राहिले आहे. ते सहजासहजी नाव असंच उभं राहिलं नाहीये. लक्षात ठेवा त्याच्या मागचं मात्र भरपूर त्याच्या मागची मेहनत ही अजूनही आहे आणि ते अजूनही स्ट्रगल करतायत. मात्र दादांचा एकच प्रामाणिक इच्छा आहे की कुठल्याही गोर गरिबांवर अन्याय होता कामा नाहीये, ही मात्र त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्याचसाठी मात्र संघर्ष सुरू आहे. आज आपण शाखा प्रमुख म्हणून त्यांना पाहतोय, द ग्रेट माडा संस्थापक म्हणून त्यांना पाहतोय आपण. लक्षात ठेवा अग्रसेना पालघर जिल्हा अध्यक्ष पद देखील त्यांच्याजवळ आहे. आणि खरोखर ज्यावेळेस आम्ही विरारच्या त्या महानगरपालिकेवर ज्यावेळेस आम्ही एक मोर्चा नेला त्यावेळेस नक्कीच सगळ्यांपर्यंत ते माहिती पोहोचली असेल किती मोठ्या प्रमाणात लोक दादांच्या पाठीशी त्या ठिकाणी आले होते त्या मोर्चामध्ये. हे प्रेम आहे आणि लक्षात ठेवा हे प्रेम का आहे, कारण मोहनदादांचं लक्ष त्यांच्यावर आहे आणि इथे लक्ष महत्वाचं आहे, पक्ष महत्वाचा नाही आहे. जो आपल्या हितासाठी आपल्या कामासाठी जो आपल्यासाठी उभा राहतोय तो आपला पक्ष असे मानणारे देखील भरपूर लोक आज मोहनदादांच्या पाठीशी आहेत. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजेच 49 धावसंख्या, वाईटचा इशारा आणि या ठिकाणी मात्र अर्धशतक पूर्ण होतोय सांघिक टीम पतू पॅकर्स. ऑफ स्ट्रीम सोडून निघतोय, वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येमध्ये भर, धावा झाल्या ते 51, 51. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विक्रांत ठक्कर या गोलंदाजाला आपण पाहतोय वन ऑफ द ग्रेट बेस्ट ऑलराऊंडर निधी स्पोर्ट्स. याच अंडरआर्मच्या माध्यमातून कुठेतरी व्यावसायिक क्रिकेटच्या दिशेने देखील वाटचाल आहे बऱ्याचशा खेळाडूंची, कारण मोहनदादांची जो संघ असतो ॲडव्हेंचर बॉईज जो आपण ओपनच्या संघांमध्ये पाहतोय त्याच्यामध्ये देखील भरपूर चेहरे, रवी वाघमारे, त्याच्यानंतर म्हणायचं गेलं विक्रांत ठक्कर म्हणायचं, त्याच्यानंतर भावेश पुणेकर, रियाज शेख, ही नावं दर्पणचं मी नाव घेईल. ही नावं म्हणजे फक्त अंडरआर्म क्रिकेट पुरतं हे क्रिकेटमध्ये ठेवलं नाहीये मोहनदादांनी, तर जो तुमचा परफॉर्मन्स आहे, जी तुमची कामगिरी आहे क्रिकेटच्या दृष्टिकोनातून, ती कामगिरी तुमची पाहून मोहनदादांनी तुम्हाला व्यावसायिक संघांमध्ये देखील संधी दिली आहे. जवळपास 5वी विकेट डाऊन होते या ठिकाणी. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 53. डीजे साऱ्याचा जीव आहे त्यांच्यावर, साऱ्याचा जीव आहे त्यांच्यावर, साऱ्याचा जीव आहे त्यांच्यावर. आई चंडिकेचा आहे वरदान, हवे ते मिळतंय ना सांगून, हवे ते मिळतंय ना सांगून, हवे ते मिळतंय ना सांगून. धन्यवाद डीचे. धावसंख्या 53, 6 विकेट डाऊन झाले आहेत पतू पॅकर या टीमच्या. नेक्स्ट मॅच जय सेवालाल पाळणापाडा टीम कॅप्टन आणि 420 स्पोर्ट्स वाकीपाडा. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.
रवी ठक्कर स्लॉगवर स्पेशलिस्ट म्हणून आपण यांना पाहू शकाल. धावसंख्या विक्रांत ठक्कर धावसंख्या झाली ती म्हणजेच 54. 50च्या पलीकडे जाणं म्हणजेच तुषार चांगली धावसंख्या मी तरी मानेल. इथून 6 षटकं खेळायची आहेत आणि मी म्हटलं की 6 षटकं खेळणं थोडंसं अवघड असतं कारण ती मानसिकता आता खेळाडूंची राहिली नाहीये. कारण आताशा बऱ्याचशा स्पर्धा जर आपण पहिला वाईटचा इशारा करतो, बऱ्याचशा स्पर्धा आपण पहिल्या 4 ओव्हरच्या मॅचेस 5 ओव्हरच्या मॅचेस, हे क्रिकेट आता फक्त राहिले आहे. हे आपल्याला अंडरआर्मच्या माध्यमातून 6 षटकांचा सामना पाहतो आपण. इनसाइड आउटचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, क्या वाद आहे. नशिबाची साथ आहे कुठेतरी त्या क्षेत्ररक्षकाच्या बाजूनं, कारण चेंडू पडल्याने थोडा टर्न झाला, डायव्हर्ट झाला, तो सरळ हातामध्ये चेंडू आला. सिंगल येथे मिळेल. धावा झाल्या ते 56. अब तक 56 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते म्हणजे 4 चेंडू तुषार आणि या 4 चेंडूमध्ये जवळपास 1 या 2 मोठे फटके यायला हवेत. एक चांगला स्कोरबोर्ड पाहू शकाल आपण पतू पॅकर या टीमचा. थोडासा बदल करतोय भावेश पुणेकर. एक शॉर्ट स्क्वेअर लेग आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळेल. 57 धावा उत्तरार्ध चालू आहे या इनिंग मधील आणि भरपूर अपेक्षा असतील, मात्र ती चेंडू म्हणजे एखादा मोठा फटका कन्वर्ट करण्यासाठी एखादा चेंडू जवळपास स्लॉटमध्ये असायला हवा असतोय. फुलटॉस डिलिव्हरी असणं गरजेचं असतं. ती चेंडू आतापर्यंत पडले नाहीयेत या खेळपट्टीवर निधी स्पोर्ट्स कडून. ते मात्र खांद्याला अधिक जोर दिला मी तरी म्हणेल, कारण कुठेतरी लाईन भरकटले. भला मोठा वाईड आहे. 58 धावा फलकावर. निधी स्पोर्ट्सच्या जन्मदिनानिमित्तानं, निधीच्या जन्मदिनानिमित्तानं आपण या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहतोय प्रत्येक वर्षी. मोठा फटका आहे, डीपला प्रोडक्शन आहे, सेफ हँड मिस्टर रोहित. यावेळेस विकेट डाऊन. आणखीन एक धक्का पतू पॅकर या टीमला. 7वा गडी बाद. ऑल आउट या ठिकाणी निधी स्पोर्ट्सचा संघ ऑल आउट करतोय पतू पॅकर या टीमला. संघ थांबला गेला 58 या धावसंख्येवर आणि 59 धावा विजयासाठी. एक कौतुक तुषार मी या कारणास्तव करेल, कारण संपूर्ण गणवेशामध्ये आपल्याला प्रत्येक संघ पाहायला मिळतोय. त्याच्याबद्दल मी मोहनदादा पाटील आणि भावेश पुणेकरांचं खास करून विशेष आभार व्यक्त करेल, कारण एखाद्या स्पर्धेचं आयोजन आपण इतक्या सुंदर पद्धतीने करतोय त्यावेळेस जर गणवेश नसतोय, लाईव्ह टेलिकास्ट असेल आणि गणवेश नसतोय, त्यावेळेस ते चित्र जे दिसायला चांगलं हवं असतं ते दिसायला मिळत नाहीये. JTC लाईव्ह टॉप क्लास क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. आज एका गणवेशामध्ये संपूर्ण संघ आपण पाहतोय. नक्कीच चर्चा ही अनेक गावामध्ये सुरू असेल, नक्की अंडरआर्मची स्पर्धा आहे की ओव्हरआर्मची स्पर्धा आहे, कारण इतकं चांगलं आयोजन नियोजन संपूर्ण गणवेशामध्ये प्रत्येक संघ पाहायला मिळतोय. आणि जवळपास प्रवेश फी किती आहे तर 5,000 रुपये मला प्रवेश फी आहे. आणि या 5,000 रुपयामध्ये तुम्हाला सगळ्या काही सुखसोयी या निधी स्पोर्ट्स ॲडव्हेंचर बॉईजच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या आहेत. त्यासाठी नक्कीच मी कौतुक करेल मोहनदादांचं आणि भावेश पुणेकरांचं. 58 धावा फलकावर पूर्ण केल्या आहेत. 59 धावा विजयासाठी दिल्या आहेत निधी स्पोर्ट्स या टीमला. चला दोन्ही संघ आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जय सेवालाल पालनापाडा टीम कॅप्टन आलेले आहेत आणि त्यांच्या संवित असतील शार्वी स्पोर्ट्स वाकीपाडा. आलेत का टीम कॅप्टन शार्वी स्पोर्ट्स वाकीपाडा? वेलकम स्वप्नील मुकादम, आपलं हार्दिक स्वागत. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू द ग्रेट मराठा टीमचे. चला टॉसला या शार्वी स्पोर्ट आणि त्यांच्या अपोजिट टीम आहे जय सेवालाल पालनापाडा. या नायगाव चे अप्रतिम पत्रकार
सचिनजी सुभाष राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आणि नेहमीच जय महाराष्ट्र हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे, कारण की ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये राहतो त्याचा त्यांना गर्व आहे. चला या, जय सेवालाल पालनापाडा आणि त्यांचे अपोजिट शार्वी स्पोर्ट वाकीपाडा जगदाले. आपण यायचं लवकर टॉस करण्याकरता. दहीहंडी उत्सव आपण पाहतो. 3-1 वाकीपाडा चंद्रपाडामध्ये कोण उचलत असेल तर जयेश जगदाळे, आणि तेच कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. 2 कॅप्टन या समोर, एका साईडला निधी स्पोर्ट, एका साईडला ॲडव्हेंचर बॉईज. 6 ओव्हरचा मॅच आहे. आणि पुन्हा एकदा नियम सांगतो की एखादा चेंडू जर काळा झाला, चेंडू फुटला किंवा हरवला तर त्या क्षणाला तुम्हाला नवीन चेंडू देण्यात येईल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची. सर्व आजचे जे संघ आहेत त्यांनी कॉइन स्पिन केला जातोय. सचिन सुभाष राणे यांच्या शुभ असते. पालनापाडा टीम कॉल करेल. निधी स्पोर्ट सस्पेन्स भरपूर आहे, कारण की टॉस आणि ॲडव्हेंचर बॉईज आलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन सचिनजी सुभाष राणे थोडा नक्कीच गायडन्स देतील त्या टीमला. काय टेन्शन करू का, बिंदास खेळा सगळ्यांनी आणि प्रामाणिकपणे खेळा. विजय जो सत्याचाच होईल. जय जुचंद्र, जय जुचंद्रवासी, जागरी गोळा दिवस बांधव, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. टॉस जिंकलाय शार्वी स्पोर्ट वाकीपाडा. काय डिसिजन असेल? बॅटिंगचा. बॅटिंग करायचं आहे. 6 ओव्हरचा फॉर्मॅट आहे आणि 6 ओव्हरमध्ये काय टार्गेट मनामध्ये सेट केलंय? 70च्या वरती. आणि हे आज वाकीपाडा टीम नवीन संघ दिसतो यंदाच्या हंगामामध्ये. काही खेळाडू खेळून देखील गेलेत. असे कोणते असे नवनवीन चेहरे आहेत जे चांगला परफॉर्मन्स देतील? बंटी आहे, दीपेश आहे, आकाश आहे, रोहित आहे. नक्कीच. काय म्हणशील संपूर्ण या स्पर्धेविषयी? मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्यात. ओरम क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, अंडरम ओपन क्रिकेट, या प्रकारचा लुक कधी पाहिलाय का? असा शामियाना कधी पाहिलाय का? खूप छान आहे, असं कधी बघितलं ना. बघतोय, मजा येईल खेळायला सांगतायत. आणि पालनापाडा टीम टॉस जिंकला असता, तुमचा डिसिजन काय असता? आम्हाला क्षेत्ररक्षणच करायचं होतं. आमचं मनापूर्णीच ठरलंय की क्षेत्ररक्षणच घ्यायचं होतं. मला टॉस जिंकलो असतं तर आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. लीग फॉर्मॅट या अगोदर कधी खेळलात? नाही, मागच्या वेळेस आम्हाला चान्स भेटला नाही काही कारणामुळं, पण यावर्षी चान्स भेटलाय तर खूप चांगलं करण्याचा प्रयत्न असेल. आणि एकंदरीत कसं कौतुक करशील मोहनदादा पाटील आणि भावेशजी पुणेकर संपूर्ण टीमचं या स्पर्धेविषयी? खूप छान आयोजन नियोजन भावेश पुणेकर आणि मोहनदादा पाटील हे चांगलं करतात. हर वर्षी ज्या वर्षी मॅच असतं त्यावर्षी चांगल्या पद्धतीचं यांचं आयोजन नियोजन असतं. तर यावर्षी पण मागच्यापेक्षा यावर्षी पण खूप चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे. नक्कीच दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. शार्वी स्पोर्ट वाकीपाडा वॉन्ट टॉस चूज टू बॅट फर्स्ट. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू अक्षय साटम. बघा, मी मगाशीच म्हटलं होतं की काही संघांना इथे संधी अजूनही मिळत नाही आहे, त्याच्यामुळे नक्कीच ते संघ थोडे नाराज असतील. त्यांनी देखील म्हटलं की मागच्या वर्षी आम्हाला संधी मिळाली नव्हती या स्पर्धेमध्ये खेळण्याची, यावर्षी आम्हाला ती संधी मिळते, त्याच्यामुळे आम्ही नक्कीच चांगलं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. ही ट्रॉफी जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण खूप चांगला पुढच्या वर्षी ही स्पर्धा कशी असेल याचं नक्कीच याची पूर्णतः माहिती तुम्हाला नक्कीच या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी नक्कीच दिली जाईल. जवळपास 365 दिवस अगोदर की ही स्पर्धा कशी असेल. ह्या मॅचच्या दिशेने वळूया. समालोचन कक्षामध्ये आपण पाहताय तर तुषार सोनवणे आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 58 आणि 59 धावा चेस करायचे आहेत. 59 धावा पूर्ण करायचे आहेत त्या निधी स्पोर्ट्स या टीमला. नक्की 6 षटकांचा फॉर्मॅट आणि 59 धावाचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज इथेच आहे स्ट्राईकला. पहिलाच बॉल आणि यावेळेला जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला, पायावरती बॉल आदळला गेला आणि पहिलाच बॉल निर्धावच्या स्वरूपात आपण जरूर बघतायत. हितेश आणि दर्पण म्हात्रे ही सलंबीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम पाहायला मिळते. निधी स्पोर्ट चंद्रपडा या संघाच्या माध्यमातून पुढे येताना दिसते, परंतु दिवेश पाटील बॅटिंग करत असताना थोडीशी खराब बॅटिंग झाली, परंतु गोलंदाजी पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती. या पुढचा बॉल वेगाने टाकला होता, परंतु ऑप्स्टिकच्या थोडंसं बाहेर राहिला, वाईड लाईनच्या देखील आणि वाईड बॉल या ठिकाणी पंचाने देखील घोषित केलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जर पाहिजे तर क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला जातोय, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर फेकी चुकीच्या दिशेने पाहायला मिळते आणि त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं तर 2 धावेमध्ये मिळताना दिसते. 2 धाबेडे या ठिकाणी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. दोन्हीही हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. हितेशला जर पाहिलं तर सिंगल डबलला प्रामुख्याने जर पाहिलं तर पुढे येत आहेत, परंतु यावेळेला जर पाहिलं तर कुठेतरी चुकीचा फटका खेळण्याची या ठिकाणी जर पाहिलं तर
संधी होती आणि त्या ठिकाणी जर पाहिजे तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. क्लीन बोल्ट दांडी गुल. हे भूषण पडवले जीव लग यार हे म्हणत वर्तक दादा खंबीर. हे नव तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. नव तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. थँक्यू. अप्रतिम हे टायटल सॉन्ग मिडल स्टम आणि लेग स्टमच्या अगदी मधोमध लेग स्टमची दांडी गुल केले. जबरदस्त चेंडू होता. ही खासियत आहे. दिवेश डिओ मालिकावीरचा किताब देखील या ग्राउंडवरती या खेळाडूच्या नावावर आहे आणि मागील वर्षीचा हिरो मिस्टर भावेश पुणेकर मॅन ऑफ द सिरीज LED TV ज्याच्या नावावर आहे. या ग्राउंडवरती 50 धावेचा मान देखील या खेळाडूच्या नावावर आहेत APL मध्ये. आणि एकदा बॅट लागली तर नक्कीच ही मॅच लवकर जिंकू सुद्धा शकते आणि विकेट गेला तर दबदबा कायम राहील. कव्हरला खेळलेला फटका होता. एकच धाव येईल. एका धावेने धावपळ पुढे येईल 4च्या घरामध्ये. दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत. एखादा विकेट वर्चस्व पतू पॅकरचा. एखादा मोठा फटका नक्कीच कॅप मध्ये आहे. ड्राईव्ह चांगल्या मात्र मार्मिक बेस्ट फिल्डरचा किताब अनेक वेळा पाहिला आपण आणि काय जबरदस्त फिल्डिंग. टाळ्या झाल्या पाहिजे मार्मिक साठी. अप्रतिम एफर्ट्स. यासाठी अंडरम क्रिकेट ओळखला जातो. एक एक धावेला व्हॅल्यू आहे तुषारजी आणि त्याच अनुषंगाने अप्रतिम फिल्डिंग. फॅब्युलस. पहिल्या डावात आपण जर पाहिलं तर दर्पणचं देखील कौतुक करावं लागेल परंतु दुसऱ्या डावात देखील जर पाहिलं तर मार्मिकचं सुंदर क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर असं वाटलं चौकार निघून जाईल परंतु शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर बॉल अडवला गेला. फेकी झाली आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. 6 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या. दिवेशचं अप्रतिम षटक आतापर्यंत आपण पाहिले. 5 चेंडू फेकून झालेत. यावेळेला जर पाहिलं तर फटका फसला. मिस टायमिंग झाला होता आणि या ठिकाणी जर पाहिलं तर चुकीचं शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि आणखीन एक धक्का टीम निधी स्पोर्ट चंद्रपडा संघाला परतावा लागेल. दर्पण मात्र डगआउटच्या दिशेने. सन्नाटा ग्राउंड मध्ये झालाय. डगआउट मध्ये झालाय. 2 विकेट गेल्यानंतर प्रेशर रिलीज झालं. मी म्हटलं होतं की या ग्राउंड वरती जर 7 डावा तुम्ही चेस करण्यास द्याल निश्चित रूपाने दडपण जाणवेल. इनसाइड आउट करून खेळले होते. शॉर्ट सिलेक्शन चांगला होता मात्र गॅप कन्वर्ट करू शकला आणि तेवढीच अप्रतिम कॅच कॅरी केले. 38 सर्कलला फक्त खेळून काढायचं होतं आणि तेवढीच हाईटचा फॅक्टर अंकितला देखील दिसला. अप्रतिम कॅच कॅरी केला. आला रियाज शेख. 2 मालिकावीरचे खेळाडू या संस्थापक चषकामधले. मागील 2 पर्वांमधले 2 हिरो आहेत. एकाच्या नावावर LED TV आहे भावेश पुणेकर. तर एकाच्या नावावर सोन्याची अंगठी आहे. असा बॅटर आला रियाज शेख. जबरदस्त फॉर्म मध्ये राहिलाय. मात्र यंदाचा हंगाम आणि सर्वांची नवीन सुरुवात आहे. किती वर्ष क्रिकेट केला. ज्यावेळी पहिली मॅच असते तो दबाव तो प्रेशर नेहमीच आपण पाहिलाय. निखिल पाटील एस्टेनच्या मागे ओरम क्रिकेटमध्ये बोलबाला राहिलाय. अंडरम मध्ये देखील ती सुरुवात केली होती आज. त्याच्यामुळेच धावसंख्येला इथपर्यंत पाठलाग झालाय. 59 20 धावा आणि अंडरम क्रिकेटमध्ये मोठ्या असतात 20-30 धावा 25 धावा. सिंगल डबल या ग्राउंडची जास्त खासियत राहिले. बॉलिंग मार्क वरती आलाय सौरभ ज्याला चिराई या नावाने ओळखलं जाते. अंडरम क्रिकेटमध्ये या खेळाडूचा देखील बोलबाला मात्र रन मशीन आहे भावेश पुणेकर. यावेळी चांगला ऑन दी अप कव्हर ड्राईव्ह केला होता मात्र तेवढी चांगली फिल्डिंग नाही. आणि निधी स्पोर्ट या संघाची खासियत आहे एक मिसफील्ड जर समोरच्या टीमने केलंय तर सिंगलला डबल डबलला टिबल मोठमोठ्या धावसंख्या धावून काढण्याचा अनुभव या संघाकडे आहे. 8 धावा झाल्यात. अप्रतिम हा भगवा शामियाना जबरदस्त लुक पाहायला मिळतो या स्पर्धेचा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय मिड ऑफला. फिल्डर आहे. फिल्डिंग या प्रकारची राहिली तर नक्कीच सिंगल डबल आणि एखादा डॉट बॉल आला तर ओव्हर कव्हर होते. यस तुषार. नक्कीच फिल्डिंग फार महत्वाची असते. गोलंदाजी तर आतापर्यंत अतिशय उत्तम दर्जाची आपण बघतोय सौरभच्या माध्यमातून देखील मैदानाच्या आतमध्ये.
पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, परंतु व्हाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येताना दिसत आहेत. एक धाव फार महत्वाचे असते क्रिकेटमध्ये आणि तेच मैदानाच्या आतमध्ये निखिल सांगतायत गोलंदाजांना की एक धाव फार महत्वाची आहे आपल्या या मॅचमध्ये, कारण की 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जर पाहिलं तर 59 धावा प्रतिस्पर्धी संघाला रोखायच्या आहेत. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसऱ्यातील आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू फेकून झालेत आणि संघाची धावसंख्या 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. रियाज शेखला विसरून चालणार नाही आहे या मैदानावरती. त्याच्या नावावरती जर पाहिलं तर बेस्ट बॅट्समन आहे, मालिकावीरचे देखील किताब भरपूर प्रमाणात आहेत. आणि दुसरा जर पाहिलं तर भावेश पुणेकर, ज्या ज्या वेळेला संघ टीम निधी स्पोर्ट चंद्रपडा असो, ॲडव्हेंचर बॉय चंद्रपडा असो, ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत सापडलाय, सिंगल डबल मोठे फटके हे सातत्याने भावेश पुणेकरच्या माध्यमातून येताना दिसत आहे. आतापर्यंत जर पाहिलेत तर भावेशने जवळपास 3 चेंडू खेळलेत आणि त्यामध्ये 4 धावा त्याने वैयक्तिक बनवल्यात. संघाची धावसंख्या 11च्या घरामध्ये. बघूया पुढचा बॉल, चेंडू क्रमांक 4. वार करायचा होता पुन्हा एकदा, कव्हर आणि पॉइंटच्या अगदी मधोमध फिल्डर आहे. थोडीशी चुकीला माफी नाही क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये आणि सिंगलला डबल कन्वर्ट करणे हीच तर खासियत आहे. भावेश पुणेकर जास्तीत जास्त वेळ क्रीजवर घालवणारा खेळाडू आहे आणि तो जिथपर्यंत आहे तिथपर्यंत निधी स्पोर्टचा डगआउट शांत असेल, तेवढा पॉझिटिव्ह फील करेल. 13 धावसंख्येवरती 2 गडी बाद, 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर टार्गेट 59चा आहे. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. स्ट्रेट ड्राईव्ह, 1 धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न नाही. अंकित आज बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसते. अप्रतिम फिल्डिंग, 5 बॉल 14 रन्स. चेटीसी लाईव्हचं देखील अप्रतिम क्लॅरिटी पाहायला मिळते. अपडेट अप्रतिम देत आहेत. शेवटचा बॉल रियाज करता पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळायचं होतं. ऑन साईडला खेळणारा फटका ऑफ साईडला गेला आणि 1च धाव. 2 ओव्हरची झाले समाप्ती. फलकावरती 15 धावा लगावल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. रिक्वायर रन रेट आहे आता 11चा वाढला आहे. 4 ओव्हरमध्ये पाहिजेत 44 धावा. 24 बॉल 44 धाव्यांची गरज. डीजे शक्तीकडे जाऊया, तिथपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा संस्थापक चषक 2024. आमच्या ॲडव्हेंचर बॉयचा आहे ओ भारी, आमच्या ॲडव्हेंचर बॉयचा. या चंद्रपडा गावाला पाऊस चषक मानाचा, मराठा संस्थापक ठेवलाय चषक मानाचा. या चंद्रपडा गावाला पाऊस थँक्यू. मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, संस्थापक चषक 2024 संपूर्ण श्रेय जाईल मोहनदादा पाटील आणि त्यानंतर भावेशजी पुणेकर यांना. अंडरआर्म क्रिकेटमध्ये इतकं चांगलं आयोजन नियोजन आपण पाहिलं नाही. अनेक मोठमोठ्या ठिकाणी आपण खेळण्याकरता जातो. 1 चेंडू असतो दोन्ही इनिंगमध्ये, 3 ओव्हर 4 ओव्हर, 1 ओव्हरचा फायनल आपण पाहिला आहे. आणि ड्रेसिंग कोड देखील तितका महत्त्वाचा नसतो काही टुर्नामेंटमध्ये. इथे डिसिप्लिन आहे, आयोजकांकडून सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. चांगला खेळ दाखवा, प्रॉपर ड्रेसिंग, ट्रॅक, टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतं. अंडरआर्म क्रिकेटमध्ये असं पाहिलं नाही जास्तीत जास्त. खास मानाच्या ज्या स्पर्धा असतात, एक ही स्पर्धा आपण बघतो या गावातील. पुन्हा एकदा कदाचित का हा चेंडू वाईट गेला असता का आतमध्ये आला असता या दुविधा माइंडमध्ये होता. रियाज फटका खेळणं महत्वाचं होतं. 1 धाव 16 धावा. रियाजला माहित आहे प्रत्येक बॉलवरती धावेनं फार महत्वाची गोष्ट राहील, कारण की आपल्या जवळपास जर पाहिलं तर 2 विकेट्स मैदानाच्या आतमध्ये पडल्यात. पुढचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पाहता पाहता जर पाहिलं तर बॉलला अडवले देखील गेले आणि 1च धावेवर त्या ठिकाणी रोखले गेले. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 17चा खतरा जो होता तो टळला गेलाय, तो म्हणजे टीम निधी स्पोर्ट चंद्रपाड्यावरती, कारण की धावा अक्षय प्रत्येक चेंडूवरती येताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहेत. सिंगल डबल महत्वाचा आहे. कधी कधी हा सिंगल डबल देखील धोकादायक ठरतो. एखादी जर बाउंड्री आली नाही तर तो प्रेशर रिलीज होतो. सध्या 2 ते 3 ओव्हर विचार करेल यापुढील की जास्तीत जास्त सिंगल डबलवर फोकस. वाईट बॉल एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेनेच धावफलक आता पुढे येईल 18 धावा. 18वं पर्व असेल IPLचं आणि पुन्हा एकदा विचार येईल जर्सी नंबर 18 विराट कोहली. RCB इस साला कप नाम दू नाम दे येईल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. मात्र 18 धावा झाल्यात. 2 विकेट 2.2 चेंडू. चांगला फटका आहे. सेफ शॉट या प्रकारचा शॉट आणि अति घाई संकटात नाही. कॉलिंग
अंडरस्टँडिंग जर व्यवस्थित नसलं ना तर धोकादायक रनआउट होऊ शकतो. प्रत्येक क्रिकेटरला एखाद्या चांगल्या चेंडूवरती आऊट झाला तर तेवढं दुःख वाटत नाही, मात्र रनआउट जर झाला या क्षणाला तर नक्कीच गोड कानमंत्र रियाजच्या कानावरती पडले असते. भावेश पुणेकर यांचे 20 धावा 3 चेंडू. या ठिकाणी जर पाहिलं तर कॉलिंग थोडी ही चुकीची पाहायला मिळाली, परंतु दिवेशच्या हातामध्ये चेंडू जर कलेक्ट झाला असता तर कुठेतरी एक विकेट आणखीन मिळाले अशी टीम पतुपॅकर जुचंद्र या संघाला. पुढचा बॉल हो यावेळेला जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला, तेवढाच चांगला सन्मान मैदानाच्या आतमध्ये दिला जातो रियाजच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतं 21च्या घरामध्ये. भावेश पुणेकरला ठाऊक आहे की या धावा कशा चेस करायच्या आहे, कारण की एकूण 60 धावांचा पाठलाग करायचा आतापर्यंत आपल्या 21 धावा फटकावरती लगावले गेल्यात. या पुढचा बॉल बॉटमहँडचा चांगला वापर केला गेला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जर पाहिलं तर चांगला चेंडू अडवला गेला आहे दिवेश पाटीलच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण तिसरं पाहत आहेत आणि 5 चेंडू फेकून झालेत 21 धावा या धाव फटकावरती. 21 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक तिसऱ्या देईल. यापुढे जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल होता, चांगला फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि पाहता पाहता जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. भावेश पुणेकरला माहिती आहे आणि पाहता पाहता पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर चुकीचा कॉल अक्षय मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि रियाज शेखची विकेट मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते. आणखीन एक मोठा धक्का टीम निधी स्पोर्ट चंद्रपाडा. इकडेच नाही तर पालघरला जे रिसॉर्ट होतं तिथे देखील वाजवलं होतं मोहन दादांचं हे सॉन्ग. संपूर्ण जे कॉमेंटेटर्स होते त्यांचं आवडीचं सॉन्ग आणि जबरदस्त तो डान्स पाहिला होता, एन्जॉय केलं होतं. अप्रतिम हे संगीत, लिरिक्स आणि खरोखर प्रत्येकाला आवडणारं सॉन्ग आहे. मोहन दादांचं गुणगान गाणारं सॉन्ग आणि तेच वैशिष्ट्य राहिले मोहनदादा पाटील यांचं. 18 बॉल आणि दोन्ही टीमच्या मध्ये आकडा आलाय 36चा. 18 बॉल मध्ये 36 पाहिजे आहेत. 23 धावा 3 गडी बाद. 59चा टार्गेट. 59 5 आणि 9 दोन्ही आकडा लक फॅक्टर आपण नेहमी पाहिलंय. 9 आकडा 5 आकडा आणि आमचा देखील आवडता आकडा. 59चं टार्गेट. 23 वरती 3 गडी बाद. इथून 1 ते 2 विकेट मॅच किशामध्ये पतुपॅकरच्या. इथून पार्टनरशिप बिल्ड झाली तर निश्चित रूपाने निधी स्पोर्ट चंद्रपाडा जो संघ आहे अशा अनेक मॅचेस त्यांनी काढलेले आहेत. आणखी येणारे बॅटर देखील हार्ड हिटर जे मिडल ऑर्डरचे बॅटर आहेत. रवी वाघमारे नेहमी सलामीवीर पाहिले. 18 बॉल 36ची गरज आणि कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत या टुर्नामेंटचे. आता बॉलिंग मार्क वरती सौरभला आणले. आपल्या सेकंड स्पेल मध्ये आलंय. या अगोदर एक षटक सौरभचं पाहिलं होतं, त्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. विचार केला तर 1 विकेट त्याच्या नावावर देखील आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे. फील्ड थोडं खुलले जाते. आता जास्तीत जास्त डीप क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण की इथे 12 धावा षटकामागे काढायच्यात म्हणजेच एक मोठा फटका. आणि समोरच्याच दिशेने स्टँड अँड डिलिव्हर मात्र अप्रतिम एफर्ट्स. कॅच कॅरी झाला नाही. जबरदस्त एफर्ट्स होते. हा मला वाटते पार्टनरशिप कॅच होणं गरजेचं होतं. कॉलिंग होता, मार्मिक आले होते, मात्र तिथपर्यंत जो टायमिंग होता ना तो निघून गेला. 2 धावा काय एक जीवनदानने. भावेश पुणेकर कमबॅक करेल का? क्षमता भरपूर आहे या खेळाडूमध्ये. अनेक मॅचेस या खेळाडूंनी काढलेल्या आहेत म्हणून जिद्दीने खेळणारा खेळाडू भावेश पुणेकर आणि एक विकेट टेकर सौरभ आहे. पुढचा बॉल घुटना टेकून स्वीप केलाय इन टू द गॅप. पुन्हा एकदा बांधाला चेंडू अडतोय आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ह्यावेळी मात्र नशिबाची साथ फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या दिशेने दिसली. चौकार जाणारा आतमध्ये आला आणि या 3 धावेने धावसंघ 28च्या घरामध्ये. येणारे 16 बॉल 31 काउंटडाऊनला सुरुवात झाली. तुषार 16 चेंडू आणि 31 धाव्यांचे इथून देखील समीकरण असेल. भावेश पुणेकर एकाबद्दल जर पाहिलं तर धावा कशा येतील याचा प्रयत्न प्रामाणिक त्याच्या माध्यमातून आपण जरूर बघतायत. परंतु अक्षय या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले. पहिल्या डावात एक सुद्धा चौकार गेला नाही. पहिल्या डावात एक सुद्धा षटकार गेला नाही आहे
आणि दुसऱ्या धावात आतापर्यंत जर पाहिलं तर 20 चेंडू फेकून झालेत. इथून देखील जर पाहिलं तर एकही षटकार एकही चौकार जरूर मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत नाही. परंतु दिवेशचं कौतुक करेन ज्यामध्ये 3 विकेट त्याने प्राप्त केल्या गेल्या. त्यामध्ये जर पाहिलं तर पहिले षटकार 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट आणि षटक क्रमांक 3 मध्ये आले. त्यामध्ये जर पाहिलं तर 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात खर्च केल्या, तब्बल 8 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये देखील जर पाहिलं तर 1 विकेट प्राप्त केली गेली. तेवढंच चांगलं कौतुक करावं लागेल सौरभचं की सौरभला माहिती आहे 59 धावा कशा रोखायच्या आहेत. रवी आहेत टॅप टू द ग्राउंड, चांगला फटका पाहायला मिळतोय. परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जर पाहिलं तर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सौरभच्या माध्यमातून. 1 धाव पुन्हा एकदा या ठिकाणी मिळणार आहे. एकेरी दाभडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा या धाव फटकावरती. 15 चेंडू आणि इथून देखील 30 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल. 15 चेंडू 30 धावा, ही मॅच फार महत्वाची राहील. चांगला फटका पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षक आहेत आर्यन वेगाने चेंडूवरती आले. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. फेकी तर झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, परंतु या ठिकाणी जर पाहिलं चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अक्षय मैदानाच्या आतमध्ये 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत आणि या 3 धावडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32. काय स्टॅमिना असेल भावेश पुणेकर यांचा, जबरदस्त. 1 डाऊनला आलेत, सिंगल डबल टिबल आणि काय बॅटिंग केली. 11 बॉल मध्ये वैयक्तिक 18 या धाव संख्येवरती खेळतोय आणि 32 धावा संघाच्या झाल्यात. येणारे बॉल आता आहेत 14 मध्ये 27. प्रत्येक बॉल वरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल, मात्र इथे कॉटन बॉल फॉलो थ्रू मध्ये समोर स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं, गॅप मिळाला नाही. एक चिप शॉट खेळत असताना रवी वाघमारे बिग विकेट, गोल्डन विकेट, विकेट डाऊन. 34 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3 ओव्हर अँड 5 बॉल्स. आमच्या ऍडव्हेंचर बॉयजचा आयोजन आहे ओ भारी, आमच्या ऍडव्हेंचर बॉयजचा. या चंद्रबळा गावाला पाऊसाला चषक मानाचा, ग्रेट मराठा संस्थापक ठेवलाय चषक मानाचा. या चंद्रबळा गावाला पाऊसाला चषक मानाचा. थँक्यू डीजे. 13-27, 13 बॉल 27 ची गरज. शेवटचा बॉल आहे या षटकातील. विकेट गेला रवी, मात्र विसरता कामा नये रोहित तेरसे या खेळाडूला. षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू आहे. 5 चेंडू फेकून झाल्यात. शेवटचा बॉल आहे या षटकातील. एकही बॉल डॉट आला नाही, मात्र 2 टिबल, 1 सिंगल, 1 डबल आणि 1 विकेट अशा प्रकारचे 5 बॉल झालेत या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये. आणि आतापर्यंत 13 बॉल 27. मॅच ऑन. शेवटपर्यंत बॅटिंग लाईनअप आहे. असं नाही की 4 विकेट गेले तर अर्धी टीम तंबूच्या आसऱ्याला गेले, बाकी खेळाडू नाही. खेळाडू आहेत. अंडरम क्रिकेट वरती जास्त फोकस करणारे खेळाडू या टीम मध्ये आहे. 40 रूमचा वंडर बॉय आज चमकावं लागेल रोहितला. क्षमता आहे या खेळाडू मध्ये भरपूर. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. फुल टॉस, ड्राईव्ह, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येतोय. सिंगलला डबल, थोडस पंबलिंग. 2 धावा, 2 धाव्याला 3 धावा. काय चौथी धाव घेतली जाईल की नाही, मात्र नाही. निखिल चतुर आहे आणि या 3 धावेने विचार केला 35 रन्स ऑन दी बोर्ड. म्हणजे तोच आकडा येतोय की प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. 12 बॉल 24 ची गरज. 12 बॉल मध्ये 24 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग. टीम मीटिंग घेतली जाईल आता. इथे भावेश पुणेकरचा जर विकेट प्राप्त झाला, पतू पॅकर संघ नक्कीच 1 पाऊल पुढे अपडेट राहील, अग्रेसर करील. आणि इथून जर भावेश पुणेकर आणि रोहित तेरसे 10 ते 12 धावांची पार्टनरशिप झाली या ओव्हर मध्ये, तर निश्चित रूपाने मॅचला आणखीन रोमहर्षकपणा येईल. कुठे जाऊ नका. सेम स्कोर आहे. ज्यावेळी 4 ओव्हर झाल्या होत्या 35 धावा. बॅटिंग करणाऱ्या पतू पॅकर्स टीमच्या देखील इथे देखील 35 धावा. अशा प्रकारचा लुक पाहायला मिळते. 12 बॉल 24 ची गरज. ऐकू एक सुंदर संगीत, लगेच येऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू डीजे. 12-24.
12 बॉल 24 ची गरज. रोहितने शिवतेज ट्रॉफी मध्ये चमकला होता, तो खेळ दाखवला होता ज्यावेळी हाडा पॅकर्स टीमच्या संघामधून तो खेळत होता. आज देखील रोहितला चमकावा लागेल. 12 बॉल 24 ची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल अप्रतिम ड्राईव्ह होता, मात्र गॅप मध्ये तो कन्वर्ट झाला नाही. शॉट सिलेक्शन योग्य होतं, मात्र तितकीच चांगली फिल्डिंग होती. पकडोगे कॅच जीतोगे मॅच हेच दिसतंय मैदानाच्या आत. आणखीन एक विकेट डाऊन. गडीबाद. पेश केल्यानं त्या प्रकारची ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. 11 बॉल 24. पतू पॅकर संघ खुश असेल, मात्र अजूनही अंकित पवार आहे. अंकित पवार जेवढे चांगले स्कोरर आहेत तेवढेच चांगले बॅटर देखील आहेत, त्याच्याकडे क्षमता आहे. मात्र समोरचा गोलंदाज देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. मिस्टर आर्यन अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती विकेट घेणं म्हणजेच एक पॉझिटिव्ह फिलिंग. त्यानंतर आतापर्यंत आपला योग्य खेळ गोलंदाजी करत असताना आर्यन देखील दाखवतोय. अंकित यावेळी वाईट बॉल. धरम भोईर आणि राकेश वाघमारे ही जोडी आहे पंचांची. या ग्राउंडशी चांगलं नातं आहे. 36 धावा झाल्यात. पुन्हा एकदा एक रन आलाय, एक विकेट देखील गेलाय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. आता भावेश पुणेकर स्ट्राईक एंडवर जेवढा राहील तेवढा बेनिफिट. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया काल टेस्ट मॅच पाहिली आणि ती मॅच ड्रॉ केली, मात्र जबरदस्त बुमराह आणि नक्कीच आकाशदीप सर्व जे खेळाडू होते त्यांनी मॅच ड्रॉ करण्यात फार चांगला योगदान दिला. ऐतिहासिक मॅच ही सुद्धा मॅच फार महत्वाची. 37 धावा झाल्यात. 10 बॉल 22 ची गरज. पायावरती चेंडू येतो. इथून भावेश पुणेकरच्या वरती प्रेशर जाणवला जातोय. 9 बॉल आणि 22 ची गरज. काय म्हणशील तुषार? जरूर या ठिकाणी जर पाहिजे प्रेशर तर आहेत, कारण की 9 चेंडू आणि 22 धावा या मैदानावरती होऊ शकतात. परंतु या ठिकाणी जर पाहिजे तर भावेश पुणेकर सिंगल डबल, त्याचबरोबर बऱ्याच धावा भावेश पुणेकरच्या बॅटमध्ये येताना दिसत. परंतु इथून देखील जर पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील. 9 चेंडू आणि 22 धावा. यावेळेला जर पाहिजे तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय. पाहता पाहता जर पाहिलं तर पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल एक एकदा फार महत्वाची राहील. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर भावेश पुणेकर आता इथून मोठे फटके खेळण्यासाठीच जातील, कारण की त्यांना ठाऊक आहे 5 षटक चालू आहे. 3 चेंडू आतापर्यंत अक्षयजी मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले. 38 धावा फटकावरती मैदानाच्या आतमध्ये लगावले गेले आहेत. परंतु इथून देखील जर पाहिलं तर रवीने थोडंसं नाराज केलं. हितेशने देखील जर पाहिलं तर दर्पण देखील स्वस्तात आउट झाले. रियाजला पण देखील पाहिलं गेलं. म्हणजे या ज्या मोठ्या मोठ्या विकेट्स होत्या त्या लवकर गेल्या, परंतु भावेश पुणेकर मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहेत. परंतु धावा इथून जर पाहिलं तर चेस कराव्या लागतील. याही वेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, प्रेशर दबाव आता जर पाहिलं तर जेवढा फलंदाजावरती आहे त्याहून अधिक या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षयजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती प्रेशर पाहायला मिळतोय. रिलीज करून घेतलंय स्वतःवरती प्रेशर. ज्या अनुषंगाने त्याला ठाऊक आहे भावेश पुणेकर आहे. एखादा जर स्लॉट मध्ये चेंडू दिला तर आउट ऑफ द पार्क दिसेल. मात्र जर भावेश पुणेकरला रोखायचं असेल तर अशा अँगलनी गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. थोडा चेंडू आतमध्ये घेण्याचा प्रयत्न आहे. निखिलनी कानमंत्र दिलाय, त्याच अनुषंगाने गोलंदाजी होते. यावेळी मात्र 2 वाईड आल्यानंतर कमबॅक निधी स्पोर्टचा देखील आहे. फुल टॉस बॉलला ड्राईव्ह केले का हात देखील चेंडू जर सोडला असता तर कदाचित अंडरमचे जे रूल्स आहेत त्या रूल्स नुसार नो बॉल देखील होऊ शकला असता एस्टनच्या भागी, किंवा ऑफस्टमच्या बाहेर वाईट बॉल देखील असू शकला असता. मात्र चेंडू खेळणं फार महत्वाचं होतं. 8 बॉल 19 ची गरज. भावेश पुणेकर हे 2 बॉल कशा प्रकारे फेस केले की आपला विकेट सेफ ठेवेल, मोठा फटका केलेल, सिंगल डबलला महत्व देईल की गोलंदाज इथे विकेट प्राप्त करेल, चांगली फिल्डिंग पतू पॅकर्स टीम देखील करेल. भरपूर साऱ्या गोष्टी निर्माण झाल्यात. फुल टॉस बॉलला मी म्हटलं होतं की इथे विकेट देणं हे चुकीचं ठरेल. भावेश पुणेकरचा विकेट जाणं म्हणजे इथे या मॅचला 70% खिशात घातलंय असंच म्हणावं लागेल पतू पॅकर्स टीमला. आणखीन एक विकेट डाऊन.
विक्रांत ठक्कर आलाय आणि आता विचार केला तर या विकेट नंतर भरपूर काही गोष्टी प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 6 विकेट. शेवटचा बॉल अंकित पवार स्ट्राइक इन वर येईल की विक्रांत ठक्कर आणि फेकी अशी केले की निखिल पाटील स्पीचलेस होतील. क्वेश्चन मार्क. काही बोलण्यात अर्थ नाही असंच म्हणावं लागेल. या फेकीनुसार या 3 धावा आल्यात आणि पुन्हा एकदा आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. 6 बॉल 16 या ग्राउंड वरती झालेल्या आहेत. मात्र कठीण आहे, अशक्य नाही. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं अंकित पवार आणि विक्रांत ठक्करची ओळख आहे. बघूया येणारे 6 बॉल मध्ये पाहिजे आहेत 16 धावा. 16 का टोला कोणाच्या नावावर येईल, कारण की शेवटचा जो बॉलर आहे ना तो इथे फ्रेश बॉलर असेल. क्वेश्चन मार्क त्याच्या डोक्यावरती देखील असेल. नवीन गोलंदाज यूज केला जाईल की एखादा अनुभवी निखिल पाटील येतील की काय, मात्र नाही. संस्थापक चषकची खासियत राहिली पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये काय ट्विस्ट, काय दबाव, काय दडपण, प्रेशर दोन्ही टीम वरती आहे. असं नाही की 6 विकेट गेले म्हणून निधी स्पोर्ट चंद्रपडा संघ हार मानेल. अशा अनेक मॅचेस या संघाने काढलेल्या आहेत. अंकित पवार सलामीवीरला येणारा खेळाडू आहे. विक्रांत ठक्कर पूर्वीचा 2-3 वर्षा अगोदर पाहिलं तर सलामीवीरला येणारा खेळाडू आहे. अनेक मालिकावीर, चांगली बॅटिंग त्याच्या नावावर आहे. शुभम आलाय आणि शुभमला आता शुभचिंतक बनावं लागेल. 6 बॉल 16 ची गरज. पहिला बॉल वाईट बॉल आणि काय जबरदस्त फास्टेस्ट डिलिव्हरी. अंडर क्रिकेट मध्ये एक अँगल निर्माण करायचा होता. जी खेळपट्टी आहे ना जास्त बाउन्स विकेट. श्री सिद्धिविनायक मैदान आपण बघतोय, ऐतिहासिक मैदान आणि 6 बॉल 15 ची गरज. कंपल्सरी चेसिंग शुभम आहे. अंकित पवार अंपायरशी देखील चर्चा चालू आहे. काहीतरी कानमंत्र एकमेकांना दिलंय. 6 बॉल मध्ये 15 ची गरज. येणारे हे बॉल फार महत्वाचा आहे. मात्र काय घडते, अंकित पवार समोरचा चेंडू स्वतःला ब्लॉक करून घेतलाय आणि यावेळी मात्र क्वेश्चन मार्क. 5-15. कदाचित वाटलं की हा मोठा फटका निघून जाईल, परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होताना दिसत नाही. पुन्हा एकदा अक्षयजी तोच चेंडू पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा बीट झाले. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि ही प्रॅक्टिस कदाचित अंकितची दिसत नाहीये. मोठा फटका खेळण्यात एक्सपर्ट आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. मी तर म्हणेन विक्रांत ठक्कर नेहमी बॅटला बॉल त्याच्या लागलेला आहे. गॅप शोधण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि षटकार या ग्राउंडवरती त्यांनी देखील ठोकलेला आहे. 3-13 कोणाचे वाचतील, अजून मॅच आहे. असं नाही की मॅच संपलाय. 3 बॉल 13 ची गरज. अंकित पवार बॉडी लँग्वेज ज्या प्रकारे बॅट फिरवते असं वाटते की बॅटला बॉल लागला तर आउट ऑफ द पार्क जाईल. बॅटला बॉल लागते मात्र इनसाइड एज. 2-13 पातो पॅकर्स. नावातच या टीमच्या भरपूर काय आहे आणि आता मात्र खुश असतील. आणि काही काहींना वाटेल की पहिला मॅच हरला म्हणून निधी स्पोर्ट बाहेर गेला, तर नाही. ही लीग फॉर्मॅट आहे. इतकी मोठी स्पर्धा काय, 4च लिमिटेड संघ का आहेत. एकदा तुम्ही पराभव झाला, तुम्हाला संधी नाही आहे. मात्र त्या लीगच्या फॉर्मॅटनुसार तुमच्याकडे एक चान्स आहे आणि तो चान्स कसला आहे तर यानंतरच्या दोन्ही मॅच जिंका, पुन्हा एकदा तुम्ही येऊ शकता सेमीफायनल पर्यंत. म्हणून कॉंग्रॅच्युलेशन पतुपेकर. आपण हँडशेक करायचं, शेक हँड. मोहनदादा पाटील, भूषणदादा पडवळे, सर्व द ग्रेट मराठा परिवार रजा घेत आहेत. थँक्यू बाई. आपण पुन्हा एकदा या. आंदोलन करायचं आहे. डिसिप्लिन मोस्ट इम्पॉर्टंट या स्पर्धेची खासियत आहे. भावेश पुणेकरचा विकेट जो गेला तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. कारण की तिथे जर आणखीन 2 बॉलवरती 2-2 धावा आल्या असत्या तर भावेश मध्ये ती क्षमता होती. शेवट